नमस्कार, कल्याणी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही ड्रेसचा लुक बघू शकता. खूपच सुंदर असा आपला इथे हा साडीचा वन पीस तयार झालेला आहे. अगदी फिनिशिंग सहित व वाटणार सुद्धा नाही की साडीचा ड्रेस आहे म्हणून, एवढा सुंदर इथे लुक आलेला आहे. तर त्याच्यासोबत मी बेल्ट सुद्धा दिलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर मी या ड्रेसची स्टिचिंग व कटिंग तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे, ठीक आहे. जास्त वेळ न घेता थोडक्यात मी सांगणार आहे, ठीक आहे. चला आपण सुरुवात करूया. तर इथे मी ड्रेससाठी बघा 2 मीटरला थोडासा कमी होता कपडा. इथे सिल्कमध्ये खालचा अस्तर घेतलेला आहे. तर बघा इथे ना 4 फोल्डमध्ये केलेला आहे. वरच्या साईडने आपल्याला अगदी बरोबर करून घ्यायचं आहे स्केलने रेष मारून, खालीवरी व्हायला नको. तर इथे बघा चेस्ट घेतलेली आहे मी 7 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. खालच्या साईडने सुद्धा तेवढंच घेतलेले आहे आणि उंची घेतलेली आहे शिलाई मार्जिन सहित 14 इंच. आता आपण याचा बॉक्स तयार करून घेऊयात. तर गळा बघा, गळा इथे मी घेतलेला आहे रुंदी गळ्याची 2.25 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे शिलाई मार्जिन सहित 2.5 इंच, ठीक आहे. मुंडा घेतलेला आहे 5 इंच आणि हे आता जॉईन करून घेणार आहे, ठीक आहे. आता आपण 2 इंच शिलाई मारलेली आहे, तिथे एक डॉट देऊन घेऊयात आणि इकडच्या साईडने 5चा अर्ध तिथे एक डॉट देऊन घेऊया आणि मुंड्याला आकार देऊन घेऊयात, ठीक आहे. आपले दोन्ही भाग इथे मागचा आणि पुढचा दोन्ही इथे एकाच वेळी तयार होणार आहेत, ठीक आहे. तर पाठीमागचा जेव्हा भाग आपण वेगळा करतो ना, तेव्हा आपल्याला समोरच्या भागाचा मुंडा कमी करून घ्यायचा आहे. आता बघा लगेच आपण याचा मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घेऊयात. मुंडा येथे मी अर्धा इंच कमी करून घेते. लगेच आपला जो काही साडीचा कपडा आहे ना, त्याच्यावरती मी कटिंग करून घेणार आहे. आणि आपल्या लक्षात राहावं म्हणून मी फ्रंट आणि बॅक इथे लिहून ठेवलेला आहे. तर बघा चार कपड्यामध्ये मी एकत्रच कट केलेला आहे, म्हणजे आपल्याला डबल कट करायची गरज नाही, ठीक आहे. आता खालच्या भागाची आपण कटिंग करून घेऊयात. इथे बघा 2 मीटरला थोडंसं कमी इथं अस्तर मी इथे वापरलेलं आहे. तर याची रुंदी घेतलेली आहे मी, जी काय आपला कमरेचा भाग आहे ना, त्याच्या 3 पट जवळजवळ एवढी मी येते अस्तरची रुंदी घेतलेली आहे आणि उंची घेतलेली आहे 30 इंच शिलाई मार्जिन सहित, ठीक आहे. शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेली आहे 1.5 इंच. तर दोन्ही सोबतच कट करणार आहे मी. जे काही एक्स्ट्राचा कपडा होता ना, तो मी इथे काढून घेणार आहे. नेहमी खालचं जे काही अस्तर आपल्याला घेर येण्यासाठी आहे ना कमरेचा, दोनपेक्षा जास्त दुप्पटपेक्षा जास्त घ्यायचा आहे, म्हणजे आपला भरपूर खालचा जो घेर आहे ना तो येईल, ठीक आहे. अशाच प्रकारचे मी आता मेन फॅब्रिक म्हणजे साडीसुद्धा कट करून घेणार आहे. तर इथे बघा साडीचा सुद्धा मी भरपूर इथे कपडा यूज केलेला आहे. जेवढं काही अस्तरचा होता त्याच्यापेक्षा जास्त घेतलेला आहे, जेणेकरून वरचा घेरसुद्धा आपला व्यवस्थित येईल याच्यासाठी. तर बघा आपण आता हे स्टिचिंग करून घेऊया. अगोदर तर पाठीमागचा भाग घेऊया, नंतर समोरचा घेऊया, ठीक आहे. नाही सॉरी, अगोदर समोरचा घेऊयात आणि नंतर पाठीमागचा घेऊया. इथे बघा गळ्याची उंची घेतलेली आहे मी 3.5 इंच, रुंदी आहे बघा 2.25 इंच, शिलाई मार्जिन सहित 3.5 इंच घेतलेला आहे. आता आपल्याला हे जो काही आपला साडीचा कपडा आहे ना, तो सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती अस्तर देखील सरळ ठेवायचा आहे, म्हणजे ते पलटी केलं की आपोआपच सरळ येईल, ठीक आहे. थोडासा सुळसुळीत कपडा असतो हा, त्याच्यामुळे आपल्याला काळजी घेताच ही शिलाई द्यायची आहे. अगदी थोडंसं अंतर आणि छोटे छोटे कट्स मारायचे आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो काही आकार आहे तो अगदी व्यवस्थित येईल याच्यासाठी. आता हे मी व्यवस्थित करून घेते आणि वरती एक दाबटीप मारून देते. तर बघा इथे मी दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि पूर्ण शिलाईसुद्धा या कपड्याला मारून घ्यायची आहे, जेणेकरून ते इकडे तिकडे होणार नाही याच्यासाठी. आता जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे ते मी कट करून घेणार आहे. आता पाठीमागचा भाग कट करून घेऊयात. बघा आता इथे पाठीमागचा भाग सुद्धा तसं स्टिचिंग करायचा आहे. तर इथे बघा हुकपट्टीसाठी मी 4 इंच उंची घेतलेली आहे. आता हे कात्रीने कट करून घेते. जसं आपण ब्लाऊजला लावतो ना, तसंच आपल्याला इथे लावायची आहे. जी काय आपली घराची पट्टी आहे ना, ती खालच्या साईडने जॉईन करायची आहे आणि जी काही आपली हुक लावायची पट्टी आहे ना, ती आतल्या बाजूने आपल्याला जॉईन करायची आहे. तर बघा इथे मी परफेक्ट अशी फिनिशिंग सहित तिथं हुकाची पट्टी लावून घेतलेली आहे आणि खालच्या साईडला थोडंसं ते वेगळं दिसत होतं, त्याच्यासाठी मी खाली थोडंसं शो बटनसुद्धा लावून दिलेलं आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला या टिपा मारून घ्यायच्या आहेत फिनिशिंग सहित. वरच्या आपल्या जो काही गळ्याचा आकार आहे ना, तो चेंज व्हायला नको, ठीक आहे. तर बघा अगदी 4 इंचावरतीच मी इथे 3 हुक लावलेले आहेत, अगदी व्यवस्थित. आणि
फिनिशिंग सहित हे आपलं तयार झालेलं आहे. दाखवते तुम्हाला तयार झाल्यानंतर. काळजीपूर्वक आपल्याला हे लावायचं आहे. अगदी सुळसुळीत कपडा असतो त्याच्यासाठी. अस्तरपेक्षा हा सिल्कचा कपडा थोडासा सुळसुळीत असतो. व्यवस्थित वरती दाब टीप सुद्धा मारून घ्यायची आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही इथे फिनिशिंग सहित आपले इथे हुक लागलेले आहेत आणि खाली शो बटन सुद्धा मी खाली लावलेला आहे. आता बघा आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. तर बाहीची कटिंग करायला तुम्हाला जेवढा पफ हवा आहे ना तेवढी काय करायची आहे, बाहीची रुंदी घ्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे कपड्याची रुंदी घ्यायची आहे. आता इथे मी प्लेट्स टाकणार आहे. खूप छोट्या छोट्या प्लेट्स टाकणार आहे समोरच्या बाजूने. आणि सेम दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला स्टिचिंग करताना काय करायचं आहे, मोठे मोठे टाकायचे आहेत. ठीक आहे, त्या समोरच्या ज्या काही आपल्या प्लेट्स आहेत ना छोट्या छोट्या, त्याने आपला लुक ना खूपच मस्त दिसतोय. बघा त्याच्यावरती मी जो काही आपला साडीचा छोटा काट आहे ना तेच मी इथे यूज केलेला आहे. जास्त म्हणजे थोडंसं दिसायला सुद्धा नाजूक दिसेल आणि बाहीचा आपला लुकसुद्धा खूप सुंदर येईल. बघा व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं. आणि अगदी आता याला दुमडून मी मध्ये अशा प्रकारे फोल्ड केलं आहे आणि वरच्या साईडने मी याला एक दाब टीप देऊन घेणार आहे. अगदी फिनिशिंग सहित बघा ते जे काय मारलेलं होतं ना आतल्या बाजूने ते सुद्धा दिसणार नाही. दोन्ही साईडने अगदी फिनिशिंग सहित आपलं हे तयार झालेलं आहे. आता आपली जी काही बाही आपण कट केलेली आहे ना तर बरोबर तसे आपल्याला मार्जिन करत व्यवस्थित कट करायचं आहे. अगोदर तर खडूने आपल्याला या रेषा मारायच्या आहेत, पण त्याच्यानंतर आपल्याला एक शिलाई द्यायची आहे जेणेकरून आपल्या प्लेट्स उकलल्या जाणार नाहीत. आणि नंतरच आपल्याला हे कात्रीनं कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, दोन्ही बाह्या इथे मी रेडी करून घेतलेल्या आहेत. आता बघा बाहीचा लुक तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर अशा बाह्या इथे तयार झालेल्या होत्या. याला अस्तर वगैरे जॉईन करायचं नव्हतं. बघू शकता तुम्ही, खूप मस्त दिसत होते. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, आता अगोदर आपण अस्तर फोल्ड करून घेऊयात खालच्या साईडने. ठीक आहे, खालच्या साईडने काय करायचं आहे, त्याला दुमडत आपल्याला वरती एक टीप मारून घ्यायची आहे आणि वरच्या साईडने आपल्याला लगेच प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. दोन्ही अस्तर म्हणजे आपले दोन्ही सोबतच तयार होईल. ठीक आहे, दोन्ही अस्तर इथे रेडी करून घ्यायचे आहेत. आता बघा वरच्या साईडने मी प्लेट्स टाकणार आहे. चेक करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आपला जो काही कमरेचा पार्ट आहे ना त्याच्या पर्यंतच आपलं ह्या ज्या काही प्लेट्स आहेत ना यायला पाहिजे. आणि बाजूने आपल्याला काय करायचं आहे, जेवढी काही शिलाई मार्जिन आहे ना तेवढं सोडतच आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत. तर बघा इथे मी चेक करून घेतले. दोन्ही पार्ट आपल्याला असेच तयार करायचे आहेत. आता खालच्या साईडने बघा तुम्ही, खालच्या साईडने आता फोल्ड करू शकता किंवा मग ड्रेस पूर्ण रेडी झाल्यावर सुद्धा आपण करू शकतो. आता मेन फॅब्रिकचं सुद्धा मी काय करणार आहे, वरच्या प्लेट्स टाकून घेणार आहे. ठीक आहे, जेवढ्या काही मी अस्तरच्या टाकलेल्या होत्या ना त्याच्यापेक्षा जास्त प्लेट्स मी इथे टाकून घेणार आहे. अगदी जवळजवळ प्लेट्स इथं टाकून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे जेणेकरून आपला लुक ना अगदी व्यवस्थित येईल. आता बघा हे अस्तरचा कपडा आणि मेन जो काही आपलं साडीचा कपडा आहे ना ते आपल्याला अशा प्रकारे एकमेकावरती ठेवून जॉईन करून घ्यायचं आहे. 1 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्राचं सोडत. ठीक आहे, कमी घ्यायची नाही. आपण कात्रीने ती व्यवस्थित करू शकतो. लगेच आपल्याला दुसरी टीप सुद्धा इथे मारून घ्यायची आहे. काळजी घ्यायची आहे की आपण ज्या काही प्लेट्स देताना जी काही शिलाई दिलेली आहे ना त्याच्या अलीकडे शिलाई यायला नको, नाहीतर आपली शिलाई दिसेल आणि ते व्यवस्थित दिसणार नाही. याच्यासाठी काळजी घ्यायची आणि डबल एक शिलाई आपल्याला इथे मारून घ्यायची आहे. आता मागचा आणि पुढचा भाग आपल्याला अशाच प्रकारे एक जॉईन करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता दोन्ही सुद्धा दाखवलं तर ते व्हिडिओ खूप मोठा होईल. आता बघा आपल्याला जो काय आपला वरचा बॅकचा पार्ट आहे ना तो आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे. खालचा घेर जोडायचा आहे आपल्याला. बघा व्यवस्थित खालचा घेर अगोदर खाली ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपला जो काही वरचा भाग आहे ना तो असा ठेवत आपल्याला अर्धा ते 1 इंच वरती शिलाई मारून घ्यायची आहे. जेवढं काही आपण वरतून अंतर सोडलं आहे ना तेवढं. ठीक आहे, इथे पण एवढीच काळजी घ्यायची आहे की आपल्या ज्या काही शिलाई आहेत ना प्लेट्सच्या त्या दिसायला नको. त्याच्या खालूनच आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे ते फिनिशिंग सहित आपलं रेडी होईल. व्यवस्थित कपडा पकडायचा आहे अगदी बरोबर. सुळसुळीत कपडा असतो त्याच्यामुळे थोडीशी काळजी घेतच इथं पकडायचं आहे. बघा जसं आपल्याला ठेवता येईल तसं अगदी व्यवस्थित पकडत आपल्याला या टिपा मारून घ्यायच्या आहेत. लगेच आपण इथे 2 टिपा मारून घेऊयात. परत आपल्याला टिपा मारायची गरज नाही. मग
आता बघा आपले दोन्ही पार्ट इथे तयार झालेले आहेत. आता हे एकमेकावरती खालचा सरळ ठेवायचा आहे आणि वरचा त्याच्यावर उलटा ठेवून आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर जॉईंट करून घ्यायचा आहे. शोल्डरला सुद्धा 2-3 टिपा आपल्याला एक्स्ट्राच्या मारून घ्यायच्या आहेत. दोन्ही साईडने आपण शोल्डर जॉईन करून घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर जॉईन केला ना, आपला मुंडा वगैरे चेक करायचा आहे अगदी बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे आपले काय होणार आहेत, बाहीतले जे काही जोड असतील ना ते अगदी बरोबर येतील. ठीक आहे, थोडंसं खालीवरी होतं बघा इथे, आपल्याला ते अगदी बरोबर करायचं आहे. शिलाई मारून घ्यायचं आहे म्हणजे ते निसटणार नाही. बघा बरोबर आपला समोरचा मुंडा हा अर्धा इंच कमी आला पाहिजे. हे चेक करतच आपल्याला हे करायचं आहे. बाहीला जे काही आपण सेंटरला टिक केली होती ना, तिथूनच आपल्याला शिलाई द्यायला चालू करायचं आहे. अगदी जे काय आपण सेंटरला टिक केली ती टिक अगदी आपल्या शोल्डरच्या सेंटरवरती ठेवायचं आहे. नंतरच आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, बाही जोडताना नेहमी आपल्याला शोल्डरवरूनच सुरुवात करायची आहे. लगेच याला 2 टिपा मारून घ्यायच्या आहेत बाहीला सुद्धा. आता बघा इथे मी दोन्ही बाह्या जोडून घेतलेले आहेत. आता काय करायचं, आपल्याला पाठीमागे बंद लावण्यासाठी थोड्या अंतरावर इथे काय करायचे आहे, शिलाई मारून घ्यायचं आहे. डबल फोल्ड पट्टी करायची आहे आणि काटा पिन जाईल एवढं. असं तुम्हाला हवी तर याच्यापेक्षा कमी बारीक किंवा बारीकसुद्धा तुम्ही करू शकता. तर मी इथे थोडंसं जाडच ठेवलेलं आहे. आता हे मी एक्स्ट्राचा कपडा कट करून घेते आणि जी काही काटा पिन आहे ना त्याने हे सरळ करून घेणार आहे. तर इथे मी 2 नॉट तयार करून घेणार आहे, दोन्ही बाजूंनी 2 कमरेच्या साईडला बसवण्यासाठी. खालच्या साईडने असं लटकन टाईप थोडंसं करणार आहे. बघा इथे मी मिररची लेस यूज केलेली आहे. इथे काय करायचं आहे, जॉईन करण्याच्या अगोदर जे काही मिरर आहेत ना साईडने शिलाईमध्ये जाणार आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत, नाहीतर मग आपली सुई तुटण्याचे जास्त चान्सेस असतात त्याच्यासाठी. आता बघा दोन्ही लटकनला मी इथे मिरर लेस लावून घेतलेली आहे. याच्यामुळे आपल्या नॉडला अजूनच लुक मस्त आला होता आणि ड्रेसवरती पण ते खूप सुंदर दिसत होतं. तुमच्याकडे सुद्धा मिररची लेस असेल तर नक्कीच लावा, खूपच सुंदर लुक येतो साध्या लेसपेक्षा सुद्धा. ब्लाऊजला सुद्धा तुम्ही लावू शकता. आपल्या ड्रेसला ब्लाऊजला मॅच होईल अशा प्रकारची लेस गोल्डन किंवा सिल्वर आपल्याला यूज करायची आहे. बघा व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आपल्या नॉडला. एखाद्या वेळेस काय होतं, नॉडच बाजूला राहतो आणि तशी शिलाई मारली जाते. तसं न करता आपल्याला व्यवस्थित मारून घ्यायची. आता मी कट करत आहे आणि हे सरळ करून घेते. बघू शकता तुम्ही सुंदर असं इथं आपलं नॉड तयार झालेले आहेत दोन्ही पण. आता काय करायचं आहे, जी काय आपली फिटिंग आहे ना ती इथे टाकून घ्यायची आहे आणि ही जी काही फिटिंगची शिलाई आहे ना फक्त आपल्याला कमरेपर्यंत द्यायची आहे. ठीक आहे, कमरेच्या खाली आताच मारायची नाही. जेवढी काय आपली कमरेची शिलाई आहे तिथपर्यंतच आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे आणि आतल्या बाजूने आपल्याला हे नॉड जे काय आपण तयार केलेले आहेत ना आतल्या बाजूला टाकत आपल्याला हे इथे काय करायचं आहे, जॉईन करून त्याच्यावरती 2-3 शिलाई मारून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, खालचा कपडा न वापरता आपल्याला कमरेपर्यंतची शिलाई देऊन घ्यायची आहेत. एक्स्ट्राचा कपडा इथे मी कट करून घेतलेला आहे. आता बघा, आता आपण काय करूया, दोन्ही बाजूने कमराचे दिलेले झाले असले तर झालं ना तर काय करायचं आपल्याला, आता जे काय आपलं अस्तर होतं ना ते पहिले जॉईन करून घेऊयात. ठीक आहे, दोन्ही पण बघा मी कमरेच्या आणि बाहीच्या दोन्ही शिलाई इथे मारून घेणार आहे. आता एवढं झाल्यानंतरच आपल्याला जो काही अस्तरचा कपडा आहे ना तो त्याच्या शिलाई देऊन घ्यायच्या आहेत आणि नंतर जे काही आपलं नेटचा वरती साडीचा कपडा आहे मग त्याचं जॉईन करायचं आहे. ठीक आहे, यानं काय होणार आहे, आपला जो काही खालचा अस्तरचा घेर आहे तो वेगळा होईल आणि जो काही वरचा आहे ना तो वेगळा होईल. तर बघा अस्तरचं मी इथे व्यवस्थित बरोबर जॉईन करून घेते. दोन्ही साईडने अस्तरचा आपल्याला 2-2 शिलाई मारत आपल्याला काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचं आहे. लगेच दुसरी शिलाई सुद्धा इथे मी मारून घेते.
आता बघा जो काही आपला मेन नेटचा जो काही साडीचा कपडा आहे ना, त्याला आता आतल्या बाजूने आपल्याला याला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे. ठीक आहे, अस्तरच्या दोन्ही बाजूला घ्यायच्या आहेत, नंतर मेन फॅब्रिकची घ्यायची आहेत. तर ठीक आहे, याला सुद्धा आपण 2-2 शिलाई मारून घेऊयात. आता शिलाई मारल्यानंतर आपल्याला आपला ड्रेस ओपन करायचा आहे. बघू शकता फायनल लुक तुम्ही ड्रेसचा. खूपच मस्त दिसत होता. आता काय करायचं आहे, याला अजून सुंदर, अजून चांगला लुक येण्यासाठी मी इथे काय करणार आहे, फ्लावर्स तयार करणार आहे. बघा, येथे मी 4x4चे, 3x3चे आणि 2x2चे असे 3 प्रकारचे चौकोन तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला लहान, मीडियम आणि मोठा असे 3 प्रकारचे फ्लावर्स इथे तयार करायचे आहेत. तर बघा, हे फ्लावर मी ड्रेसला लावून घेतलेले आहे. त्याच्यावरती ग्लूने पॅच चिपकवले आहेत. फायनली आपल्या ड्रेसचा लुक बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर असा आला होता आणि त्याच्यासोबत मी हेअर बेल्टसुद्धा दिलेला होता. खूपच सुंदर दिसत होता. चला तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला? थँक्यू.